हॅलो सुवर्णमयी. आपल्या लहानपणी दिवाळीची किंवा मे महिन्याची सुट्टी लागली रे लागली की आपल्याला मामाच्या गावाला जाण्याचे वेध लागायचे. आई सुद्धा महिना 15 दिवस मस्त माहेर पण एन्जॉय करून यायची. पण आता असं झालंय की सगळेच लोक जॉब करतात आणि इतके दिवस कुणाकडे जाऊन राहण्या इतकी सुट्टी नसते. मग एकमेकांच्या घरी राहायला जाण्यापेक्षा सगळी फॅमिली मिळून एकत्र कुठेतरी फिरून येऊया असा विचार होतो, कारण सुट्ट्या पण सगळ्यांना मोजक्याच मिळतात. किंवा मग कधी कधी आपल्यालाच वाटतं की बस झालं, आता हे घर, ही कामं सगळं सोडून कुठेतरी दूर जावं, फक्त 1 आठवडा, अगदी छोटासा ब्रेक. पण काय होतं माहितीये, जेव्हा आपण खरंच प्लॅन करायला लागतो ना, तेव्हा ती तयारीची, ती सामानाची लिस्ट आठवूनच सगळा उत्साह थंड पडतो. अगदी मनात येतं, ब्रेक घ्यायच्या नावाखाली मी हे अजून एक कामच वाढवून घेतलं की त्यापेक्षा घरीच बसलेली बरी. तुमच्या मनात सुद्धा हे कधी ना कधी आलंच असेल, कारण आपल्याला वाटतं की ही ट्रिप म्हणजे अजून एक मोठी जबाबदारी, अजून एक मोठा प्रकल्प. पण खरं सांगू, आपण जर थोडी पद्धतशीर तयारी केली ना, तर ही ट्रिप तुमच्या आयुष्यातला एक छोटासा उत्सव ठरू शकते. आज आपण ह्याच 1 आठवड्याच्या ट्रिपची, मग ती धार्मिक असू दे किंवा एन्जॉय करण्यासाठी, तिची तयारी कशी करायची ते सुद्धा कसलाही स्ट्रेस न घेता ह्याच्याबद्दल बोलणार आहोत. मी 10 अशा प्रॅक्टिकल टिप देणार आहेत ज्यांच्यामुळे तुमची ट्रिपची तयारी सोपी होईल. आणि शिवाय सगळ्यात शेवटी मी 11वी बोनस टिप सुद्धा देणार आहे, कारण सुवर्णमयी चॅनलवर आपण नेहमी सांगतो, जबाबदाऱ्या टाळू नका, त्या सांभाळाच, पण त्याच्यासोबतच स्वतःचं आयुष्य सुद्धा सोपं करा. आपण काय करतो, 1 आठवडा जायचं म्हणजे सगळं घेऊन जायचं, घरात जे जे आहे ते बॅगमध्ये भरायचं, गरज पडली तर असू दे ह्या विचाराने आपण इतकं सामान भरतो की ती बॅग सांभाळणं हे पण एक मोठं काम होऊन बसतं. पुन्हा विमानाने जायचं असेल तर वजनाची लिमिट असतेच, तिथे प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मग काय घ्यायचं आणि काय नाही ह्यामध्ये अजूनच गोंधळ होतो. कितीतरी वेळा असं होतं की परत आल्यावर लक्षात येतं अर्ध्या वस्तू आपण वापरल्याच नाही, त्यांची गरजच पडली नाही. त्यामुळेच माझी पहिली टिप आहे, सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवण्याऐवजी एका पेपरवर किंवा वहीमध्ये लिहून काढा, लिस्ट बनवा. कपड्यांची लिस्ट वेगळी, औषधांची वेगळी, इलेक्ट्रॉनिक्सची वेगळी, कॉस्मेटिक्सची आणि इतर छोट्या मोठ्या वस्तूंची पण. जसं जसं आठवेल ना तसं तसं लिहून ठेवा. जर तुम्हाला एक्स्ट्रा स्लीपर्स घ्यायच्या असतील, अशा छोट्या छोट्या गोष्टी नंतर आठवतात. आठवेल तसं लिस्टमध्ये लिहून टाकलं ना, म्हणजे ते आपल्या डोक्यात राहून अजून आपला गोंधळ वाढत नाही.